नमस्कार फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर बघू शकताय आमच्या घरचं हरभरं काढून ओके झालेलं आहे. आई म्हणली कामाला जायचे 2 दिवस, मग मी पण घरीच होते. मला म्हणली चल आता. मी तर खूप दिवस झालं कामाला गेले नव्हते, पण आता गेले आईमुळं. चल म्हणली मग गेले. 2-3 दिवस जायचं होतं त्यामुळे गेले. मग चलत चलत व्हिडिओ बनवला. तर ही बघा पुढे ह्यांनी पाता धरल्यात. मी मागून आले हरभरं काढायला. कुठून पात धरायची काय विचारत होते आईला. माहित नाही, आता लय दिवसांनी काम केलं नाही, होते का नाही काय माहिती. पण आता आईच्या म्हणण्यावर मी आले. बघा त्यांनी कुठं पात नेली. आता मी चालले मागून. मला तर लय कंटाळा यायला होता, पण आता काय करणार, नाईलाज होता त्यामुळे आले. तर इकडं बघा यांच्या रानात किती वाळकं आहेत. वाळकं कोणी कोणी खाल्लेत कमेंट करून सांगा मला. कोणाकोणाला आवडतात वाळकं. आम्हाला तर असून खाऊ वाटत नाही, कारण जी गोष्ट खायला भेटती ती खाऊ वाटत नाही. तर बघा इतक्या उन्हामध्ये असं आम्हाला काम करावं लागलंय. ही माझी पात आहे. पहिल्यांदा तुम्ही मला अशा अवतारात बघायला विश्वास बसत नसेल कदाचित, पण हेच खरं आहे. पहिल्यासारखं मला आता काम पण होई नाही, पण चला आई म्हणली म्हणून गेले मी. नाहीतर मला तर लय कंटाळा येते रानातल्या कामाचा, म्हणून तर मी इकडं तिकडं भटकत जॉबला जाते. पण आता यश भेटत नाही, ते आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. रानात काम करायचं शिकावंच लागेल, पर्याय नाही आता. कारण आपलं शिक्षण कमी असल्यामुळे आपल्याला लायकीत हेच बसतंय असं वाटतंय. तरी मी खूप प्रयत्न केला बरं का. प्रयत्नामध्ये मी फुल यशस्वी आहे. असं नाही की मी प्रयत्न केला नाही, प्रत्येक कामामध्ये मी प्रयत्न केलेला आहे. तर चला बघा, वाकाय सध्या ना एवढी तब्येत जाम वाढायला लागली. चला म्हणलं तब्येत तरी कमी होईल 2-4 दिवस कामाला गेल्यावर. काय करणार आता, वयामानाने तब्येत वाढायली. इकडं बघा ही आईची पात आहे. आईला सध्या आमच्या काम होई नाही, पण नको म्हणलं तरी ऐकत नाही. कामाला जायती, काम 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 करती. हो फ्रेंड, लय थकले बाबा. लय दिवस झाला असं लोकांचं काम केलं नव्हतं, त्याच्यामुळं काही बेजारी होईली बाबा. लय ऊन लागायले, असल्या उन्हाचं काम करावं लागायले. मजबुरी वाईट असती माणसाची. कसला अवतार झालाय बघा माझा. बकवास काम आहे रानातलं खरंच. म्हणून तर मी पुण्यासारख्या शहरामध्ये जॉब हुडकत हिंडते. मला माहिती रानात लय कष्ट करावं लागतंय. कसं झालंय तोंड माझं बघा एक दिवसामध्ये. घरचं काय उठत बसत केलं, पण बाहेर कसं आहे बघा. एवढं मोठं काढलंय. आता आम्हाला जेवाय सुट्टी झाली, आम्ही चाललो घरी जेवण करायला. मस्त दम आलाय, बोलाही नाही. बघू शकताय आम्ही मस्तपैकी जेवण करायलो. कामाला गेलते मी आज आईसोबत. असला डेंजर अवतार झालाय माझा बघा. कमाल आहे आमच्या आईची रानात मंजुरी करायची बाबा. अवघडे. आई कसं काम करतेस गसलं. मला तर लय वैताग गेलं त्या कामाचं. राग यायलाय, नुसतं चिडचिड व्हायली. तुला काय होत नाही मला सांगा. मग कशाला जातीस कामाला? आ गरज आहे का लोकांची कामाला जायची? तुला कोणी जा म्हणून डोसक्यावर दगड ठेवलाय का? भावा कमाल आहे आमची आई रोकाच्यात. मी केली वा मंजुरी तिकडं, तवा केली 4 वर्षाखाली, पण आता आपल्याला सवय मोडली, होत बी नाही काम राहणार. त्याच्यामुळे तर मी बाहेर जॉब करायची. तसं करतेच माणूस, करायचं म्हणल्यावर रडत पडत. आमच्या आईची लय कमाल डेंजर. वांग्याची भाजी, भात आणि बाजरीच्या भाकरी केल्यात. आणि भाजी लय ही झाली आहे तिखट. मीठ बघू या जेवायला. लिंबू घेऊन खा. लोक तर काय चौकूनच जगू देत नाही. पुण्यामध्ये तसले दलिंदर लोक असते तर एकट्या बाईला जगू देत नाही. आणि असं असते गावाकडे, एक तर मंजुरी नसतीच रोज खरं तर. आणि रोज हुडकून असं कुत्र्यागत काम करायचं उन्हामध्ये अवघड असते. त्याच्यामुळे तर मी बाहेर काम शोधते. हे मला माहिती. लोक उचलायची जीभ लावायची टाळ्याला. दलिंदर नासके माय नावट होते. त्यांना काय लागलंय, लोक कष्ट करून खा. आणि ती भाड्यात ती माझा नवरा काय म्हणतंय, व्हिडिओ बनवायचे नाही, काम करून खावं. ह्या 7:30मुळे तर माझ्यावर ही वेळ आली ना. आज मी कामाला गेले म्हणून माझा व्हिडिओ आला नाही बरं का. तरी बी मी काढायले जसं वेळ भेटन तसं. तर मग अवघड असते बरं का खरंच. मला तर माहितीच आहे पहिलंच. आजी करतात काय ती मरत नाही, पण मजबुरी वाईट असते.
आमची आई तर करते काम लोकांचं. मी आज सहज गेले कामाला, जाऊ द्या म्हणलं बसून काय करावं. तर आज मला झटकाच माहीत झाला हा बडा कसा असते. बघा आई कसं हसते अजून. माणसं नुसते पळवितात बाबा लोकांचे, अवघड असते. आमच्या रानात आम्ही उठत बसत हरभरं काढले आमच्या मनावर, पण लोकांच्या तात जाऊन बघितलं लय हाल आहेत बाबा. असू दे आता बघू, 2-3 दिवस जावं लागन, पण काहीतरी कामच बघितलं पाहिजे बाबा चांगलं. त्या कामाला आणि ह्या कामाला लय फरक आहे. पण तसं काय नाही, माणूस काही कामानं मरत नाही. आता उगा मला सवय नाही म्हणून तसं वाटायला, सवय लागल्यावर मीच कुणाला ऐकणार नाही कामाला. आता मी केलेलं आहे काम, रोज कामाला जायची, आणि आता लय दिवसांनी केलं त्यामुळे माझी जरा बेजारी होईल. तर समजून घ्या आता. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि तुम्हाला काय वाटते ती पण सांगा. माझी स्टोरी सांगायची, पण मी आता दिवस मावळतच व्हिडिओ बनवणार आहे, मला वेळ नसल्यामुळं. राहिलेली स्टोरी तुम्हाला सांगायची. चला बाय.